अपरा एकादशी ही ज्येष्ठ महिन्यात येते आणि कृष्ण पक्षातील एकादशीला पाळली जाते। 2025 साली अपरा एकादशी ही 23 मे 2025 गुरुवार रोजी आहे। ही एकादशी अज्ञात पापे दूर करणारी म्हणून ओळखली जाते आणि विशेषतः विष्णू उपासनेला महत्त्व असते। या दिवशी उपवास करून भगवंताचे ध्यान केल्यास पुण्य प्राप्ती होते असे मानले जाते। अपरा एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी। अपरा एकादशी व्रत कथा। पूर्वी माहिष्मती नगरीमध्ये एक चंद्रभान नावाचा राजा राज्य करत होता। तो धर्मशील प्रजावत्सल होता। एकदा त्याच्या दरबारात एक ब्राह्मण आला आणि म्हणाला की माझ्या जीवनात अनेक दुःख आली आहे, पाप वाढलं आहे, त्यातून मुक्त होण्याचा मार्ग काय? राजाने त्याला अपरा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला। ब्राह्मणाने उपवास करून भक्तीने भगवान विष्णूची पूजा केली आणि त्याचे सर्व पाप दूर झाले, आयुष्य सुखी झाले। अर्थ, ही एकादशी केवळ वैष्णव नव्हे तर सर्वांसाठी आहे। ती पूर्वजांचे पितृऋण, अज्ञात पाप आणि न्यायव्यवस्थेतील अडचणी दूर करते असे धर्मग्रंथ सांगतात। अपरा एकादशी पूजा विधी। व्रताची पूर्वतयारी। दशमी दिवशी संध्याकाळी हलका आहार घ्या, रात्री भगवान विष्णूचे स्मरण करा। एकादशी दिवशी पहाटे उठून स्नान करा, स्वच्छ वस्त्र धारण करा, पवित्र जागी विष्णूची मूर्ती चित्र स्थापन करा, तुळशी पत्र, पेय व पंचामृत, फळे व नैवेद्य अर्पण करा। विष्णू सहस्रनाम, विष्णू अष्टोत्तर नामावली किंवा नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा। दिवसभर उपवास ठेवा, निर्जळ फलाहार, सात्विक अन्न, श्रद्धेनुसार। एकादशी रात्र जागरण, रात्री भजन, कथा, मंत्रजप। द्वादशी, दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना भोजन दक्षिणा द्या, अन्नदान केल्यास विशेष पुण्य मिळते। ही आहे अपरा एकादशीची प्रेरणादायक कथा, भावनात्मक आणि भक्तिभावाने भरलेली कथा। पापांमधून मुक्ती। पूर्वी मिथिला नगर नावाच्या एका समृद्ध नगरीत सुधाकर नावाचा एक व्यापारी राहत होता। तो मोठा श्रीमंत होता, पण अहंकार आणि लोभ यामुळे अनेक चुकीचे व्यवहार करायचा, खोट बोलायचा, गरिबांची फसवणूक करायचा आणि देवधर्मात त्याला अजिबात रस नव्हता। एक दिवस त्याच्या शहरात दुःखाचा डोंगर कोसळला, मालाचे जहाज बुडाले, घराला आग लागली आणि त्याचं कुटुंब आजारी पडलं। सुधाकर पूर्णपणे खचून गेला। तो शहराबाहेर एका झाडाखाली बसून रडत होता। तेवढ्यात एक साधू तिथे आले। त्यांनी त्याला विचारलं, पुत्रा, इतका शोक का करत आहेस? सुधाकर म्हणाला, माझं सारं आयुष्यच वाया गेलं, पापांनी भरलेलं। मी आता पश्चात्ताप करतो, पण उशीर झालाय। साधूंनी शांतपणे हसून सांगितलं, उशीर झाला नाही, अपरा एकादशी येत आहे। उपवास कर, भगवान विष्णूची भक्ती कर आणि हो मनापासून प्रायश्चित्त कर, प्रभू तुला नक्कीच क्षमा करतील। सुधाकरने साधूंच्या सांगण्यानुसार पूर्ण श्रद्धेने अपरा एकादशीचं व्रत केलं। त्या दिवशी त्याने अन्नस्पर्शही केला नाही, फक्त नमो भगवते वासुदेवाय जपत राहिला। त्याच रात्री त्याच्या स्वप्नात भगवान विष्णू प्रकट झाले। त्यांनी सांगितलं, तुझं मन शुद्ध झालं आहे, तुझं पश्चात्ताप खरं आहे, मी तुझं सर्व पाप क्षमा करतो। दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला। कुटुंब बरे झाले, व्यापार हळूहळू परत उभा राहिला आणि तो स्वतः एक संत स्वभावी भक्त बनला। तो म्हणत असे, एकादशीचा उपवास म्हणजे देहाला नव्हे तर मनाला शुद्ध करणे। जेव्हा अंतःकरण खरं होतं तेव्हा प्रभूही जवळ येतात।